आज शिवे गावात मी आलो होतो आणि शिवे गावात मी कधी पण येत असतो। हे मांजर पहा पूर्ण लाल आहे आणि पूर्ण लाल मांजर असेल तर ते खूप हुशार असतं। मांजर कोणाला आवडणार नाही असा माणूस कुठं सापडणार नाही। आमचा नातेवाईक गायीला चारा आणण्यासाठी वरच्या दिशेला चालला होता, त्याच्यामुळे मी त्याच्या मागे चाललो होतो। त्यानंतर आपल्याला केळाचं झाड दिसते आणि आजूबाजूला पहा कसा निसर्ग आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू आहे। नागपूर किंवा विदर्भात 40-45 सेल्सिअस तापमान आहे, परंतु शिवे गावात 30-32 तापमान असतं। आणि ही विहीर पहा, ह्या विहिरीतील पाणी कधीच आटत नाही। पावसाळ्यात आपण किती उपसा 30 मिनिटांनी पूर्ण विहीर भरून जाईल। हे झाड कसलं आहे मला माहीत नाही। त्याच्यानंतर हा डोंगर हिवाळ्यात धुकं असतं आणि पावसाळ्यात पूर्ण धुकं असतं। आणि ना ह्या डोंगरावर खूप झाडं आहे, लाखो झाडं आहे। ह्या डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला कुठंच वाट नाही। इथून तो भामचंद्राचा डोंगर चालू झाला तो वांद्र्यापर्यंत अशी लाईन आहे, कधीच संपत नाही। त्याच्यानंतर हे झाड आहे, याच्यापासून लेदर बनवलं जातं। इंग्लिश लोकांनी शोध काढला आहे, ते कसलं पण शोध लावू शकतात। त्याच्यानंतर आपण पाहू शकता ह्या शिंगे आणि कुंडेश्वरच्या रांगा आहेत। हा कुंडेश्वर डोंगर पहा 1000 मीटर उंचीचा डोंगर आहे, जवळपास 1100 मीटर उंचीचा। आणि हेलिकॉप्टर कुठं चाललं आहे काय माहिती, पण मला वाटतं हा गर्लफ्रेंडला भेटायला चालला आहे। साधारणपणे 2000 दशक होतं, त्याच्यात हा CD प्लेअरचा जमाना होता, DVD चा जमाना होता, तो आता हद्दपार झाला आहे। त्याच्यानंतर नातेवाईकाने शेवगाची झाडं लावली, कारण त्याला ताकदीची गरज आहे। मी कधी जिमला गेलो नाही, कारण मला जिमची जास्त आवड नाही। मी फक्त वॉकिंग करतो आणि थोडाफार हातपाय हलवतो। त्याच्यानंतर जिममध्ये गेलो, बरंच साहित्य पडलेलं होतं आणि सगळ्या प्रकारची सुखसोयी येथे आहेत। आणि वजन उचलायला गेलो, वजन काही मला उचललं नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही वजन उचलण्याच्या नादात पडलो नाही। म्हटलं कुठं पडलं तर छाती बितू पाया पडू शकतं। त्यानंतर पहा लहान मुलं, जी 15 वर्षाच्या आतील मुलं असतात ती खूप निरागस असतात। मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणत नाही, कारण त्यांचं मन निर्मळ असतं। मोठ्या माणसासारखे नसतात। मोठ्या माणसांनी खूप पाप आणि कांड केले असतं, त्याच्यामुळे त्यांचा आवाज दूषित असतो। पण लहान मुलं निर्मळ असतात, त्यांच्यामुळे त्यांच्यापाशी बसला आपण खूप शांत होतो। त्यानंतर गावातील जुनी पिढी पहा, की जी फेटे पिढी होती त्या काळी होती, आता ती राहिली नाही, त्याच्यामुळे त्यांचा मी शॉट घेतला। त्याच्यानंतर रामगिरी बाबा मंदिरात गेलो। ह्या मुलांना पाया पडण्याची कुठली घाई झाली काय माहिती, मी देवाच्या शांतपणे पाया पडलो। ह्या देवाच्या नावाने गावाची यात्रा भरवली जाते, रामगिरी बाबा। थोडंफार ढोलबिल वाजवला, गावाच्या बाहेर आलो। गावात बँकसुद्धा आहे, वाचनालय आहे, जिम आहे, बऱ्याच सुखसोयी आहे, धरणसुद्धा आहे। वाचनालयात गेल्यावर पाहिलं की विदर्भात तापमान 45 सेल्सिअस आहे। गावातील जुनी मंडळी पेपर वाचत होती। आज पेपर ऑनलाईन आलेत, पण पेपर वाचण्याची खरी मजा ऑफलाईन आहे। त्याच्यानंतर गावातील लोक भांडण करत होते, नंतर मला समजलं की त्यांचं बोलणं तसं असतंय। गावातील खालच्या दिशेला खंडोबा मंदिर आहे, तेथे सुद्धा मी पाया पडण्यास गेलो। देव काय मला दिसला नाही, मी कारण कुलूप लावलेलं असल्यामुळे मी बाहेरूनच पाया पडलो। त्यानंतर अजून एका नातेवाईकाच्या घरी जायचं असल्यामुळे आम्ही तेथे निघालो। तेथे गेल्यानंतर थोडाफार बसलो। परत बाहेर आल्यानंतर अजून एका घरात